बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नेते रामदासजी आठवले तुम मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नेते कदमनाथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय टोपे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सूरज भाई आपला काय मेरे को ना ये दादा की जो बाइट है 9326 चला नंबर चला दुसरे समोर ओके ए भैया ये इकडून ये ना यार चांगला फोटो काढ रे बेटा, चांगला काढ. वैभव इकडे बाबासाहेब दादा त्या पोराला बोला ना भाई. बघा इकडे माझे फोटो पोर्ट्रेट मध्ये काढले ना म्हणून ते आहे ना फोटो माझ्या निमित्त पोर्ट्रेट मध्ये काढला एक नंबर फोटो मिलेंगे पूरे. यस ओके सर थैंक यू. ओके आपल्याला काम इथंच करायचंय शहरा जिल्ह्यात मराठवाड्यात. सेक्रेटरी बनाया गया है संजीव को, आपको क्या कहेंगे? आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के महत्वपूर्ण बैठक थी. पिछले 5-6 दिन पहले हमारे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय मंत्री रामदास जी आठवले साहब आगे गए थे.
उसी वक्त मुझे महाराष्ट्र के ज्वाइंट सेक्रेटरी पद के ऊपर लेने का निर्णय हुआ था और घोषित भी साहब ने किए थे। लेकिन बाद में बाबूरावजी कदम, हमारे महाराष्ट्र के नेता दौलत दादा खरात, मिलिंद अन्ना शेड़के, हम सभी ने बैठकर एक निर्णय लिया कि यहाँ पे एक बड़ी शहर जिले की बैठक ली जाए और इस बैठक के अंदर संगठन बांधने के कार्यकर्ताओं के साथ एक चर्चा रखे और इस बैठक के अंदर ही ये पद घोषित करना चाहिए। इसलिए आज मेरे ऊपर रामदास आठवले साहब ने विश्वास बताया। पिछले 32 साल से मैं अम्बेडकरी चळवळ में काम कर रहा हूँ। 1993 में मैंने दलित पैंथर ज्वाइन की थी। 1994 में जब नाम विस्तार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जो विद्यापीठ को नाम मिला था, उस टाइम 1995 में सब में बड़ी सभा लेने का काम गेट के पास वो हमने शुरुआत की थी गंगाधर जी गाड़े साहब के साथ। तो वो प्रवास से लेके आज तक 32-33 साल हो गए। हम अम्बेडकरी नीला झंडा साथ में लेके सभी समाज बांधवों को लेके, विशेष करके बौद्धों के साथ, बौद्ध समाज के साथ मातंग समाज को बड़े पैमाने पे लाने का काम ये पिछले 30 साल के अंदर मैंने इस चळवळ में किया है। हमारा आज समाज के सभी लोग बहुत गर्व से जय भीम भी कहते हैं, गर्व से जय लवजी भी कहते हैं, गर्व से जय शिवराय भी कहते हैं। मुझे आज खुशी है कि आठवले साहब ने मुझे विश्वास डाल के मुझे महाराष्ट्र प्रदेश कार्य करने के ऊपर जनरल सेक्रेटरी बोल के उन्होंने मुझे नियुक्ति की है। मैं इतना कहना चाहता हूँ कि ये काम करते हुए मैं शहर जिले के अंदर ही, मराठवाड़े के अंदर और महाराष्ट्र के अंदर भी जहाँ जहाँ भी मुझ पर जिम्मेदारी दी जाएगी उस तरह से मैं काम करूँगा, ये इस वक्त में बोलना चाहता हूँ। आरपीआई और संजय ठोकड़ बोले तो अधिकारी कहीं ना कहीं डरते हैं, वो अच्छा करते हैं। क्या अभी बीच में एक आरटीओ का आपने मुद्दा लिया था, बहुत अच्छा था। इसमें सही बात देखी जाए तो आरपीआई के और से हमेशा मैं काम करते हुए हमेशा मेरा एक एजेंडा या मेरा एक मुद्दा रहता है कि गौर गरीब दलित मागासवर्गीय और सभी उपेक्षित जो समाज है उनको न्याय देने की भूमिका रहती है। अभी तक जितने भी मैंने आंदोलन किए, वो कलेक्टर ऑफिस से बोले, महानगर पालिका पे, विभागीय आयुक्त, मंत्रालय के ऊपर बोलो, मंत्री के खिलाफ बोलो, आमदारों के खिलाफ बोलो, ये शासन के अंदर जितने भी मंत्री, आमदार और जितने भी अधिकारी बड़े बड़े हुए जो जनता के काम नहीं करते, उनके खिलाफ पिछले अनेक सालों से मैं आंदोलन करता हूँ और मैं हमेशा आंदोलन करता रहूंगा। आज अब हम महायुति के अंदर, सत्य के अंदर है, लेकिन हमारा एक तत्व है और हमारा बाबा साहब का बोलना है कि अगर आपके समाज का काम नहीं हो रहा हो फिर वो कोई भी पक्ष हो दो, उसके खिलाफ आंदोलन करना ही तुम्हारा अधिकार है। इसलिए हम पहले से ही एक अधिकार के ऊपर वचक रख के और कानूनी तरह से संविधान के दायरे में रहकर हम बड़ा आंदोलन करते हैं। नौजवान तुम्हारे समाज के, सभी समाज के क्या मैसेज देंगे आरपीआई से जोड़ने के लिए? मैं इस माध्यम से एक ही कहना चाहूँगा नौजवानों से, आज अम्बेडकरी चळवळ के अनेक सी शक्ल पड़े हुए, बहुत से नेता हो गए, लेकिन मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की वजह से एक ही बोलूंगा कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का ख्वाब था कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये पक्ष के माध्यम से इस देश के ऊपर राज किया जाए। भले इस देश के ऊपर राज भी नहीं किए थे, एक विरोधी प्रबल ताकतवर विरोधी पक्ष बोल के अपन यहाँ खड़ा रहना चाहिए, ये बाबा साहब के ख्वाब थे और बाबा साहब का यही ख्वाब लेकर हम आगे चल रहे हैं। हालांकि हमारे ऊपर आरोप होते हैं कि हम महायुति के साथ है, जातिवादी लोगों के साथ है, लेकिन बाबा साहब अम्बेडकर के एक तत्व और एक बात मैं बोलना चाहता हूँ कि बाबा साहब को हमेशा कांग्रेस ने तकलीफ दी, तभी भी बाबा साहब ने समाज के लिए और देश के भले के लिए कांग्रेस के अंदर मंत्री पद लेके उन्होंने समाज का भला के संविधान दिया और इस संविधान के ऊपर पूरा देश चल रहा है। तो ये बाबा साहब के तत्व हम मानते हैं कि अगर कोई भी पक्ष में रहेंगे तो हम हमारा नीला झंडा, हमारे तत्व और हमारे एजेंडा लेके चलने वाले हैं। इसलिए नौजवानों को कहना चाहूंगा कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया में ज्यादा से ज्यादा ज्वाइन हो और अपने समाज के लिए, अपने हित के लिए, अपने विकास के लिए काम कीजिए। भागामध्ये तुम्हाला उभं राहायचंय, ज्या भागामध्ये तुम्हाला निवडून यायचंय, ज्या भागामध्ये तुम्हाला तयारी करायची, त्या भागातल्या गल्लीतले तरी लोकांची नावं तुम्हाला माहित आहेत. शिवसेना, भाजपला आपण निश्चितपणाने विरोध करतोय, परंतु त्यांची जर बांधणी तुम्ही बघितली तर एका गल्लीतला एक कार्यकर्ता असतो, तो फक्त ती गल्लीत पाहतो, त्या गल्लीतलं तो काम करेल, दुसऱ्या गल्लीत तो जाणार नाही. तिसऱ्या गल्लीतला जो कार्यकर्ता नेमून दिलेला असेल तो कार्यकर्ता तिसऱ्या गल्लीतच काम करतो, तो चौथ्या पक्ष बांधणी ही अत्यंत महत्वाची आहे आणि त्याचबरोबर शिस्त ही अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आज हे आपण या ठिकाणी पुनर्बांधणीसाठी मी बोलतोय की पक्षाची पुनर्बांधणी ही तुम्हाला करावी लागेल. रिपब्लिकन पक्ष मजबूत करायचा असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समाजामध्ये खऱ्या अर्थाने रुजवायचा असेल, शाहू फुलेंचा आवाज तरुणामध्ये जर रुजवायचा असेल तर त्यासाठी तुमच्यासारखे कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते, त्यासोबत
निर्माण करायचे नाही. औरंगाबादला मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. मुस्लिम अल्पसंख्याक आघाडीची शाखा देखील औरंगाबादला या ठिकाणी निर्माण करायची आहे. चर्मकार समाज असेल, मातंग समाज असेल, आमचा धोबी समाज असेल, धोकी समाज असेल, सर्व समावेशक ब्राह्मण समाज असेल, मारवाडी समाज असेल, आमच्याकडे ऑलरेडी मारवाडी समाजाचे ब्राह्मण समाजाचे कार्यकर्ते आहेत. पण अधिकाधिक कार्यकर्त्यांना, अधिकाधिक समाजातील लोकांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाची वाढ कशी करता येईल, रिपब्लिकन पक्ष बळकट कसा करता येईल या दृष्टीने पुढच्या काळात आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे. आता आम्ही तरुणांना संधी देण्याचं काम या पुढच्या काळात आम्ही करणार आहोत. आता आम्हाला खूप वर्ष झाले, आम्ही आठवले साहेबांना सांगू साहेब, आता आम्ही सल्लागार म्हणून काम करू या ठिकाणी. आता तरुणांना पुढे संधी द्या. जसं आम्ही तरुण जिल्हाध्यक्ष या ठिकाणी बाळकृष्ण इंगळेंना दिलं, विजय मगरेंना दिलं, या अगोदर संजय ढोकळे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते, अनेक वर्ष त्यांनी काम केलं, त्यांना आता आम्ही बढती देणार आहोत. राकेश पंडित सारखे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आपण आपल्या छातीवर खुणगाठ बांधून पुढच्या काळात पक्षाला भरघोसपणे यश देण्यासाठी इथून पुढच्या 3 वर्षाची जबाबदारी आपल्याला या ठिकाणी पार पडायची. बीजेपीची 2029 ची लोकसभेची तयारी आतापासून सुरू झाली. लोकसभा बघा प्लॅनिंग, सगळा देश त्यांनी ताब्यात घेतला, सगळ्या संस्था त्यांनी महाराष्ट्राच्या ताब्यात घेतल्या. आता पश्चिम बंगाल, केरळ, पांडेचेरी, इतर राज्यात तुम्ही पाहत असाल नरेंद्र मोदी भाषण करतात केरळमध्ये, पश्चिम बंगालमध्ये. आणि म्हणून आपण एवढा पक्ष तर आपण करू शकत नाही, परंतु निश्चितपणाने आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं अर्ध मंत्रिमंडळ आपलं असू शकतं, दलित मागासवर्गीयांचं असू शकतं. आणि ह्या पद्धतीने जर आपण काम केलं तर पुढच्या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चितपणे ठीक आहे. तरी पुढच्या भविष्यकाळ तुमच्यासाठी उज्ज्वल आहे, भविष्यकाळ तुमच्यासाठी चांगला आहे. त्या दृष्टीने आपण या भागामध्ये काम करूया आणि पुढची वाटचाल मजबूत करूया, पक्ष मजबूत करूया, पक्ष बळकट करूया. ही भावना प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवून पुढच्या भागात आपण काम करायचं आहे. त्याचबरोबर आपला कार्यकर्ता हा उपाशी राहतो, म्हणून कार्यकर्त्यांना देखील स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्या दिवशी आम्ही आठवले साहेबांना बोललो की बेलदारला बोला आणि त्याला सांगा की ही प्रकरणं मंजूर झाली पाहिजेत आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांची झाली पाहिजे. ही भूमिका आठवले साहेबांना त्या दिवशी सांगितली आणि आठवले साहेबांना त्या दिवशी बोलायला लावलं. आणि मी तर या ठिकाणी म्हणेन की तुमच्या ज्या ज्या कार्यकर्त्यांच्या फाईल्स असतील, महात्मा फुलेच्या असू द्या, केएमटीसीच्या असू द्या, कुठल्या जर बेलदारकडे मोर्चा नेण्याचं काम आपण घेऊ औरंगाबादवरून मुंबईला. म्हणून ही घाबरण्याचं कारण नाहीये. फक्त तसं राकेशने सांगितलं, भाऊने सांगितलं, विजय मगरे सांगतायत, तुम्हाला काही तुमच्या घरी आणून कुणी देणार नाही. तुम्हाला फाईल तयार करा, दाखल करा, सगळ्या करा, प्रपोजल तयार करा आणि त्यानंतर जर झाली नाही तर मला तुम्ही जाब विचारा की दादा मी ही फाईल याची दाखल केलेली आहे, अजून झालेली नाही. आपला कार्यकर्ता विकास राऊत उपोषणाला बसला, त्याच्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागण्याचं काम या ठिकाणी झालं. कलेक्टरला आम्ही भेटलो, झापल्या कलेक्टरला, त्या दिवशी रिजनल मॅनेजरला बोलायला लावलं आणि मीटिंग मध्ये आम्ही जाऊन त्या ठिकाणी सांगितलं तुमची मीटिंग राहू द्या बाजूला, आमचा कार्यकर्ता उपोषणाला बसलेला आहे आणि त्यासाठी आमचं सिस्टम तुम्हाला भेटायला आले, तुम्हाला बोलावं लागेल. आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठीच रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी काम करत आहे मित्रांनो. आणि म्हणून पुढच्या काळात देखील आपल्याला या ठिकाणी काम करायचंय. या क्षणी मी एवढंच बोलतो. आणि या ठिकाणी जे काय अमराव असतील, आमचे काकासाहेब तुळशी असतील, चेतन सोनवणे असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांचं मी या बैठकीमध्ये अभिनंदन करतो की त्यांनी मोठी सभा घेतली आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. दुसरं, आठवले साहेबांना तिसऱ्यांदा या ठिकाणी राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि ते बिनविरोध निवडून आले, त्यांच्या देखील अभिनंदन करावं या बैठकीमध्ये जाहीर करतो आणि सांगतो. आणि त्यानंतर आपल्यासोबत अनेक वर्षापासून जिल्हाध्यक्ष ज्यांनी काम केलं, संजय ठोकळ हे मातंग समाजाचे आहेत आणि मातंग समाजाला जोडण्याचं काम आणि आपल्यासोबत जोडण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. या पुढच्या काळात देखील अधिक जोमानं आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. केवळ फक्त आता जिल्ह्यातच नाही, त्यांची जबाबदारी आता महाराष्ट्रावर आलेली आहे. म्हणून त्यांना आठवले साहेबांनी महाराष्ट्राच्या सहसचिवपदी, जॉईंट सेक्रेटरीपदी त्यांची केलेली आहे आणि त्याचा आपण त्या ठिकाणी
स्वागत करूया आणि म्हणून संजय ठोकळे यांचं आपण सर्व मिळून या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया.